योगेशजी, आता एवढं सगळं काँग्रेसचं ऐकल्यानंतर मला एक सांगा की मनसेची नेमकी काय मनीषा आहे, काय इच्छा आहे? की काँग्रेस सोबत जायचंय, महाविकास आघाडी सोबत जायचंय, की मनसेनं आता तयारी केलेली आहे की कुणी येऊ नये तर जाओ, पण आमच्या 227 जागांवरच्या आमच्या उमेदवारांची लिस्ट तयार आहे? काय चाललंय काय नेमकं मनसेच्या गोटात? नाही, एक तर लक्षात घेतलं पाहिजे की सर्व हे स्वतंत्र पक्ष आहेत. तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण हा स्वतंत्र पक्ष आहे. हम्म. आत्ताच्या क्षणापर्यंत कुठल्याही पक्षाशी युती आघाडी अशा संदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये एक स्वतंत्र पक्ष म्हणून आणि कुठली युती आघाडीचा निर्णय झाला नसल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व जागांवर तयारी सुरू आहे त्या पद्धतीची. हम्म. आता या संदर्भात भविष्यात काय निर्णय होतील या संदर्भात सगळे निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. हम्म. पण आतापर्यंतची अशी कुठलीही परिस्थिती नाहीये कुठल्या पक्षासोबत युती आघाडी झालेली आहे. हम्म. त्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा 227 जागांवर आमची तयारी सुरू आहे. हम्म. भविष्यात जर का युती आघाडी तसा विषय झाला, तशा चर्चा झाल्या, तसे निर्णय झाले तर ते निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आणि त्या पद्धतीची कार्यवाही होईल. बरं, पण मनसेचा निर्णय कसा असेल? तो राज्य स्तरासाठी एकच असेल की मुंबईसाठी आणि प्रत्येक महानगरपालिकेसाठी, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळा असेल? म्हणजे जे चित्र मुंबईत दिसेल तेच नाशिकमध्ये दिसणार का? आता या संदर्भातले मी सांगितलं ना, या संदर्भात कुठं कुठला निर्णय घ्यायचा, कुठल्या पद्धतीने निवडणुकांना सामोरं जायचं, कुठल्या पक्षांची कुठे ताकद आहे, हम्म. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद कुठं कुठं आहे, इतर पक्षांची ताकद कुठं कुठं आहे, या संदर्भात सगळ्या पद्धतीचा विचार हा पक्षामध्ये सुरू आहे. त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्या संदर्भात विचार करतायत आणि त्या पद्धतीने जशा पुढे गोष्टी घडतील. आता एक लक्षात घ्या, ह्या गोष्टींना अजून खूप अवकाश आहे. ज्या वेळेस ज्या त्या समोर येतील गोष्टी त्या पद्धतीने निर्णय होतील ना. आता एका महानगरपालिकेत तो निर्णय होईल का सगळीकडे त्या पद्धतीचे निर्णय होईल, हम्म. हे निर्णय पण त्या त्या परिस्थितीवर डिपेंड असतील. म्हणजे जसं काँग्रेस म्हणते की स्थानिक पातळीवर जे जे निर्णय असतील ते ते तिथल्या तिथल्या नेत्यांच्या अनुषंगानं घेतले जातील. नाही नाही, मी सांगतो काँग्रेसची कार्यपद्धती काय आहे हे किंवा इतर पक्षांची कार्यपद्धती काय आहे हम्म. हा विषय वेगळा. हम्म. पण मी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अशी पद्धत नाही. स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचे अधिकार देण्याची पद्धत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाही. हम्म. अशा पद्धतीचे कसलेही अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलेले नाहीत. जे काय निर्णय होतात ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात